महामोहिमेची खबर. विजापूर. हबीबुल्लाच्या घरी आज बिर्याणीची मेजवानी होती. त्याने त्याच्या जवळच्या मित्रांना आमंत्रण दिले होते. त्याच्या पत्नीने घर सुशोभित करून ठेवले होते. गेल्या वर्षीच त्याने तिच्यासोबत निकाह केला होता. ती विजापुरातच राहणाऱ्या एका इमामाची पुत्री होती. हबीबुल्लाचे मित्र त्याला नेहमी भेटण्यास येत असल्याने त्यांच्याशी तिची ओळख होती. परंतु आज आलेले दोन मित्र मात्र अनोळखी होते. दोघांच्या दाढ्या वाढल्या होत्या, मिशा मात्र नव्हत्या. अंगात पठाणी कुर्ता घातला होता, डोक्यात जाळीदार टोपी होती. ते दोघे कुणी मौलवीच वाटत होते. सगळ्या मित्रांची आतल्या खोलीत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सगळे आत बसून गप्पा गोष्टीत रंगले होते. बाहेरच्या खोलीत हबीबुल्ला व त्याची पत्नी होती. बिर्याणीचे भांडे त्याच्या जवळ देत उर्दू भाषेत ती म्हणाली, तुमचे हे नवीन मित्र कोण आहेत? शिवाजी राजे. त्याचे बोलणे मध्येच कापत ती आनंदाने म्हणाली, म्हणजे त्यातले एक शिवाजी राजे आहेत? नाही, हबीबुल्ला हसून म्हणाला. मग? तिने गोंधळून विचारले. अगं, ते शिवाजी राजांचे प्रमुख हस्त आहेत, बहिर्जी नाईक. हबीबुल्लाने स्पष्ट केले. माशाल्लाह, महान राजाच्या इतक्या जवळच्या माणसाला मी माझ्या हातचं जीव घालणार आहे. तिला अतिव आनंद झाला होता. हबीबुल्लाची पत्नी आयशा ही जरी इमामाची पुत्री असली तरी ती बहिर्जी पथकाची हेर होती. 1 वर्षापूर्वीच हबीबुल्लाने तिला पथकासोबत जोडले होते. विजापुरातल्या हेरांना एका ठिकाणी भेटता यावे यासाठी हबीबुल्लाने तिच्यासोबत संसार वाढवला होता. हबीबुल्लाचे घर म्हणजे हेरांसाठी सुरक्षित ठिकाण होते. भर वस्तीत असलेल्या त्याच्या घरावर कोणालाही कधीच संशय येऊ शकणार नव्हता. आयशाने आजपर्यंत शिवाजी राजांचे आणि बहिर्जी नायकांचे फक्त नाव ऐकले होते, त्यांना प्रत्यक्ष बघितले नव्हते. मोहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर वारसा हक्काच्या लढाईत आपल्या विरोधात असलेल्या अनेक विजापुरींची बड्या बेगम साहेबाने सैनिकांकरवी कत्तल करवली होती. त्यात आयशेच्या पित्याची सुद्धा कत्तल झाली होती, म्हणून ती बडी बेगम साहेबावर खपा होती. आयशाचा थोरला बंधू इस्माईल हा हबीबुल्लाचा निकटचा मित्र होता. तो सुद्धा बहिर्जी पथकाचा हेर होता, तसेच विजापूरच्या सैन्यात शिलेदार होता. इस्माईलमुळे हबीबुल्ला आणि आयशाची ओळख झाली होती आणि मग हबीबुल्लाने तिला योग्य मार्ग दाखवला होता. खरे तर विजापूरच्या दरबारात हेर स्थापित करण्यात हबीबुल्लाचा मोलाचा वाटा होता. त्याने नायकांच्या निर्देशानुसार योग्य ठिकाणी हेर पेरले होते. विजापुरातील सगळ्या हेरांचा तो केंद्रबिंदू होता. पाहुणे वाट बघत आहेत बिर्याणीची, त्यांना जेवू घालू. हबीबुल्ला स्मित करत म्हणाला. जा, तुम्हीच परोसा, मी नायकांसमोर जाऊ शकत नाही. आयशा संकोच करत म्हणाली. का? हबीबुल्लाने विचारले. ते पथकाचे नायक आहेत आणि मी सामान्य नजरबाज. त्यांचं नाव ऐकूनच मला धडकी भरते. नको, जा तुम्ही. शिवाजी राजे आणि नायकांप्रती तिला अत्यंत आदर होता, म्हणून ती त्यांच्या समक्ष जाऊ शकत नव्हती. बर, नायकांच्या कानावर घालतो ही गोष्ट. हसतच हबीबुल्ला आतल्या खोलीत गेला. नायकांसमवेत विश्वासराव, प्रतापराव, इस्माईल आणि आणखी काही प्रमुख हेर बिर्याणीवर ताव मारत होते. विश्वासराव प्रथमच विजापुरात आला होता. सर्वप्रथम नायकांनी विश्वासरावची सगळ्यांची ओळख करून दिली होती. विश्वासरावने कशा प्रकारे खानाची झोप उडवली होती ते ऐकून त्याच्या कामाची प्रशंसा सुद्धा झाली होती. प्रतापरावची कहाणी सांगून झाली होती की तो कसा नावाड्याचा गुप्तहेर झाला. त्याने बहिर्जी पथकाची कशा प्रकारे कामगिरी फत्ते केली. प्रमुख अधिकारी बनून त्याने कशा प्रकारे हेरांना उच्च स्तनी नोकरी देऊ केली. या सगळ्यानंतर आता मूळ विषयाला सुरुवात झाली होती. त्यासाठी ते सगळे जमले होते. मार्जिनाने अफजल खानाच्या मोहिमेची रणनीती जाणून घेतल्यावर ती तिने हबीबुल्लापर्यंत पोहोचवली होती. खूप धाडसाचं कार्य केलं आहे या महान स्त्रीनं, विश्वासराव म्हणाला. वो स्त्री नहीं, शौर्य का दूसरा नाम है. वो एक महायोद्धा भी है और बुद्धि से बेहद चतुर, हबीबुल्ला म्हणाला. योग्य बोललात, नायकांनी दुजोरा दिला. नाईक, आदिलशाहीनं मोहिमेचं जे नियोजन आखलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. आता आपण आपली सूत्र कशा प्रकारे हलवायला हवीत? विश्वासरावने त्याच्या डोक्यात केव्हापासून थैमान घालणारा प्रश्न प्रकट केला. प्रथम तुम्ही खानाच्या सैन्यात सामील व्हा, ती व्यवस्था करण्यात येईल. आज जी रणनीती त्यांनी आखली आहे ती सह्याद्रीत पोहोचेपर्यंत तशीच राहील याची खात्री नाही, नाईक म्हणाले. अगदी बरोबर बोललात नाईक. खान कधीच आदिलशहाची रणनीती जशीच्या तशी अंमलात आणत नाही, विश्वासराव म्हणाला. म्हणूनच तुम्ही सदैव त्याच्या निकट राहून खडानखडा बातमी बाहेर पोहोचवावी.
ही तुमची जबाबदारी विश्वासराव. या मोहिमेच्या अखेरपर्यंत तुम्हाला हेच कार्य पार पाडायचं आहे. खानाच्या सैन्यात आपले 10 वीर असतील. योग्य वेळ आल्यास आणि राजांच्या आज्ञेनुसार मी सुद्धा सहभागी होईल. पण खान सह्याद्रीत येत नाही तोपर्यंत तुमच्याकडून मिळालेल्या बातम्यांवर मी राजांसोबत चर्चा करून राजांची रणनीती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत राहील. हे माझं प्रथम कर्तव्य. नायकांच्या बोलण्यावर विश्वासराव सकट सगळ्यांनीच हमी भरली. नायकांनी इस्माईलकडे पाहिले आणि पुन्हा बोलू लागले. इस्माईल खान, तुम्ही या मोहिमेत विश्वासरावला सहाय्य करा. तुम्हाला आदिलशाही सैन्यात कार्य करण्याचा तजुर्बा जास्त आहे. जी नाईक, दिलेल्या कार्याला अखेरीपर्यंत नेण्यात येईल. इस्माईल खान म्हणाला, मी लवकरच मिळालेल्या तपशिलावर राजांशी चर्चा करेन. तोवर तुम्ही सगळ्यांनी आपापली स्थानं काबीज करा. नाईक म्हणाले, जी नाईक. सगळे एक स्वरात म्हणाले. नायकांनी स्मित हास्य केले आणि पुन्हा किंचित गंभीर चेहरा करत म्हणाले, प्रत्येक क्षण हा सावधगिरीचा असला पाहिजे. अफजल खान हा दुसरा औरंगजेब आहे, किंबहुना त्याच्याही एक पाऊल पुढे आहे. हा महाधूर्त, चलाक, रणनीतीत निपुण, क्रूर, निर्दयी हे सगळे गुण अवगुण त्यात भरलेले आहेत. त्याला शंका आल्यास आपल्या सगळ्या हेरांच्या जीवावर बेतू शकतं आणि मग राजांच्या रणनीतीला तडा जाईल. स्वराज्याची मोठी हानी होईल. हे पावलोपावली लक्षात ठेवावं. सगळ्यांनी नायकांचे निर्देश स्वीकारले. तसे अफजल खानाबद्दल सगळेच हे जाणून होते, तरी पथक प्रमुख म्हणून नायकांनी सतर्कतेचा इशारा दिला. सगळ्यांनी सावधगिरीने कार्यसिद्धीस नेण्याचे नायकांना वचन दिले. मग सगळ्यांनी बहिर्जी पथकाची गुप्ततेची शपथ घेतली. चुकून डाव फसल्यास आणि पकडले गेल्यास स्वतःहून मृत्यूला कवटळण्याची ती शपथ होती. मनसोक्त बिर्याणी खाऊन झाल्यावर सगळ्यांनी नागवेलाच्या विड्यावर ताव मानला. मग हबीबुल्लाने गमतीमध्ये आयशाच्या अवस्थेबद्दल नायकांना सांगितले. ते ऐकून नायकांनी गालातल्या गालात स्मित हास्य केले. बर, चला भेट घेतो माझ्या बहिणीची म्हणत नाईक उठले आणि खोली बाहेर जाऊ लागली. त्यांच्या पाठोपाठ हबीबुल्ला सुद्धा बाहेर पडला. हबीबुल्ला आणि नाईक बाहेरच्या खोलीत आली तशी मंचकावर बसलेली आयशा उठून उभी राहिली. हिजाब कसा तरी सावरत तिने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. नमस्ते. नमस्ते. भावाला बघून एक बहीण इतकी गडबडते का? हसतच नाईक म्हणाले. हा? आयशा अवाक झाली होती. माझ्याकडे बहिर्जी पथकाचा नायक म्हणून बघू नकोस. मला तुझा थोरला बंधू समज. या भाऊबीजेला औक्षण कर माझं. नाईक म्हणाली, जी बिलकुल. आयशा पुटपुटली. तिच्या मनात नायकांप्रती आदर आणखीनच वाढला होता. तिने आजवर हबीबुल्लाकडून ज्या नायकांबद्दल खूप काही ऐकले होते ते आज तिच्या समक्ष होते. त्यांची देहबोली कुणालाही सहज प्रभावित करण्यास सक्षम होती. त्यांच्या एकदा संपर्कात आलेली व्यक्ती आपसूक त्यांच्याशी जोडली जात असे. कदाचित म्हणूनच त्यांना हेरांचं इतकं मोठं जाळं विणता आलं होतं. भैया, आजवर असं प्रत्येक स्त्रीला बहीण मानताना मी कधी विजापुरी सरदार उमरावांना बघितले नाही. आदिलशहाशी इमान असलेला उमराव हिंदू असो वा मुसलमान, तो स्त्रीला फक्त स्त्री समजतो. पण स्वराज्यात प्रत्येक स्त्रीला माता बहिणी समान मानलं जातं हे मी ऐकलं होतं, आज बघितलं सुद्धा. इसलिए आज मैं पूरे भरवसे के साथ कह सकती हूँ कि मैं एक महान राजा की सेवक हूँ म्हणत तिने नायकांच्या चरणांना स्पर्श केला. नायकांनी तिला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद दिला आणि खिशातून काही नाणी काढून भेट म्हणून दिली. माझ्या बहिणीने उत्तम बिर्याणी बनवून खाऊ घातली, त्यासाठी ही भेट. ती नकार देणार इतक्यात नाईक म्हणाले, नाही म्हणू नकोस. आयशाने आनंदाने नायकांची भेट स्वीकार केली. नायकांनी हबीबुल्लाची पाठ थोपटली आणि आजची रात्र विसावा घेण्यासाठी ते आतल्या खोलीत गेले. किल्ला शिवापट्टण. शिवाजी राजांचा मुक्काम शिवापट्टणला होता. आदिलशाहीकडून दुर्लक्षित झालेला, खनकाने वेढलेला हा सुरक्षित किल्ला काही दिवसांपूर्वी स्वराज्यात सामील झाला होता. किल्ल्याची पाहणी करून राजांनी किल्ल्याच्या पुनर्बांधणीला परवानगी दिली होती. त्यानंतर मंत्रणा कक्षात राजांची आणि नायकांची भेट झाली होती. नाईक आज व्यापाऱ्याच्या वेशात राजांपुढे आले होते. त्यांनी राजांना अफजल खानाची योजना सांगितली होती. राजे देवदाराच्या आसनावर विराजमान होते. ते विचारात गर्क झाले होते. अफजल खानासोबत येणाऱ्या फौज फाट्याची त्यांना अजिबात पर्वा नव्हती. त्यांच्या समोर तुर्तास तरी वेगळे आव्हान उभे होते. ते त्या आव्हानाला यशस्वीरित्या पेलण्यासाठीचा उपाय शोधत होते. राजांच्या गंभीर चेहऱ्यावरून नजर फिरवत नाईक म्हणाले, राजे, अफजल खानाचे 12,000 सैन्य. नायकांचे बोलणे मध्येच कापत राजे म्हणाले, 12,000 नाही, 20 ते 25,000 तुम्ही म्हणालात ना. सगळ्या वतनदारांना आणि सैन्यात सामील होण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. होय, नायकांनी होकार दिला. तर मग दिवसेंदिवस त्याची सैन्य संख्या वाढत जाणार. मुळात हा विषय नंतरचा आहे नाईक. आता प्रश्न हा आहे की आपल्या मुत्सद्यांना युद्धासाठी कसे राजी करावे.
राजांनी त्यांच्या विचाराला प्रकट केले. म्हणजे नाईकांनी कपाळावर आठ्या घातल्या. नाईक, आपल्या निम्म्याहून अधिक सरदारांनी तह करण्याचा विचार करण्यात यावा असे सुचवले आहे. अर्थात आपण युद्धाचा निर्णय घेतल्यावर आपले सरदार त्या निर्णयाला आव्हान देणार नाहीत, परंतु हे स्वराज्य आहे, रयतेचे राज्य आहे. रयतेच्या सल्ल्याला सुद्धा महत्व दिले जाते, तर सरदारांचा सल्ला आम्ही कसा डावलणार? तसे त्यांच्या दृष्टिकोनाने बघितले तर त्यांचा सल्ला चुकीचा नाही. अफजल खान येणार म्हणजे रयतेची नासधूस करणार, कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार, पुढील 2 पिढ्याही भरू काढू शकणार नाहीत इतकी नासाडी होणार. राजांनी विषयाची गंभीरता फोडून सांगितली. ते सत्य आहे राजे. नाईकांनीही दुजोरा दिला. परंतु नाईक, आदिलशाही मोडून काढायची असेल तर अफजल खानाला संपवणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय मुघलांचे दक्षिणेत लक्ष नाही, त्यामुळे ही परिस्थिती अनुकूल आहेच. भविष्यात स्वराज्याला आदिलशाही आणि मुघल या दोघांचा सामना करावा लागणार, म्हणून आदिलशाहीचा आत्ताच बिमोड करायला हवा. फक्त एक अफजल खान उरला आहे आदिलशाहीत, ज्याचा सामना करणे कठीण आहे. थोडे कठीण आहे, परंतु अशक्य तर नाही. राजे म्हणाले. आपला काय विचार आहे राजे? नाईकांनी हळूच विचारले. बेशक लढण्याचा, परंतु तहाची भाषा करणाऱ्या सैन्याला सोबत घेऊन आपण कसे लढणार नाईक? सर्वप्रथम आपल्याला सैन्यात नवचैतन्य भरावे लागेल. सरदारांना रयतेच्या सुरक्षिततेची हमी द्यावी लागेल. नुसती हमी नाही नाईक, आपल्याला खरोखर रयतेचे रक्षण करावे लागेल. अन्यथा अफजल खानावर मात करून सुद्धा स्वराज्याची आर्थिक हानी भरून काढणे आपल्याला कठीण जाईल. बरोबर राजे. नाईकांनी राजांच्या बोलण्याला सहमती दर्शवली. प्रथम यावर उत्तम मार्ग शोधायला हवा नाईक, मग अफजल खानाशी कसे लढायचे याचा विचार करता येईल. राजे म्हणाले. राजांनी आधीच स्वतःच्या कमकुवत बाजू हेरले होते. क्षणभर शांततेत गेल्यावर नाईक राजांना म्हणाले. राजे, आपल्या पथकात 1500 हेर आहेत. त्यात काही पूर्णतः प्रशिक्षित आहेत, तर काहींचं प्रशिक्षण सुरू आहे. राजे, आपले हेर प्रत्यक्ष समोर न जाता गुप्तपणे लढण्यात माहीर आहेत. आपला एक हेर 50 गनिमांचा सामना करू शकतो इतकं त्याचं बळ आहे. युक्ती आणि शक्तीचं अनोखं मिश्रण म्हणजे आपले हेर आहेत. एकदा आपल्याला खानाच्या स्वराज्याकडे येण्याचा मार्ग कळला तर त्या मार्गात येणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी त्या गावात आपण हेरांच्या तुकड्या स्थापित करू. ते हेर रयत बनूनच रयतेचं रक्षण करतील. त्यामुळं उत्पात माजवणाऱ्या गनिमावर आपल्याला सैन्य कारवाई करण्याची आवश्यकता भासणार नाही. परिणामी आपल्याला आपलं संपूर्ण लक्ष खानावर केंद्रित करता येईल. त्याच्या उपद्रवाची चिंता आपल्याला नसेल. नाईकांनी डोळे किंचित बारीक करत आपल्या मस्तिष्कात अचानक आलेली कल्पना राजांपुढे मांडली होती. नाईकांची कल्पना ऐकून राजांच्या नेहमीच्या शांत आणि ठळक नजरेत अचानक आश्चर्याची लहर झळकली. त्यांच्या ओठांच्या कडा आपसुकच लांबल्या गेल्या. मिशीचा आकडा किंचित वर सरकला. अंतर मनापासून उगम पावलेली आनंदाची लहर त्यांच्या देहबोलीवर स्पष्ट उमटली होती. ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले. उत्तम, अतिउत्तम. हा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे नाईक. आणि मग काहीतरी विचार करून राजे पुन्हा म्हणाले. आणखी एक जबाबदारी काही हेरांवर टाकली तर आम्हास खात्री आहे की आपण आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार करू शकतो. सांगा राजे. नाईक म्हणाले. सर्व पीठाच्या संतांना, देवस्थळाच्या पुजाऱ्यांना, महंतांना राजी करून रयतेत एक अफवा पसरवण्यात यावी. राजांनी सांगितले. काय? नाईकांनी उत्सुकतापूर्वक नजरेने पाहत विचारले. त्यांना प्रत्येकाला साक्षात्कार झाला आहे की स्वराज्यावर येणाऱ्या अफजल खानाचा मराठ्यांच्या हातून अंत निश्चित आहे. राजांनी आपली कल्पना स्पष्ट केली. खरे तर राजांची ही कल्पना नव्हती, त्यांच्या अंगी उपजत असलेले मनोविज्ञान शास्त्र होते ते. अरे वा, यामुळे तर सगळ्याच समस्या सोडवता येतील राजे. अफजल खानाचे हेर सुद्धा त्याच्यापर्यंत ही अफवा पोहोचवतील. त्यामुळं त्याच्या आत्मविश्वासाला किंचित तरी तडा जाणारच आणि स्वराज्याच्या, रयतेचा आणि सैन्याचा आत्मविश्वास मात्र द्विगुणित होणार. एक भुवई उंचावत नायकांनी प्रतिक्रिया दिली. आत्मविश्वास द्विगुण झाल्यावर प्रत्येकाची कार्यक्षमता सुद्धा द्विगुणित होणार. आपले सैन्य खानाचा बिमोड करायला तुटून पडतील. त्यात भर घालण्यासाठी आम्ही सुद्धा थोडे नाटक करू. राजांचे शेवटचे वाक्य ऐकून नायकांनी श्वास रोखून त्यांच्याकडे पाहिले. राजे स्मित हत्या करत पुन्हा बोलू लागले. आम्ही सरदारांना सांगतो, आम्हाला सुद्धा आई भवानीने स्वप्नात येऊन आशीर्वाद दिला आहे. मग त्यांची चिंता पूर्णतःच मिटेल. आई भवानीने स्वतः आशीर्वाद दिला म्हटल्यावर ते खानाला खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. राजे हसून म्हणाले. खरोखर असामान्य दूरदृष्टिकोन होता राजांचा. तसेच मनोविज्ञानावर सुद्धा त्यांची पकड मजबूत होती. या दोन गोष्टी एखाद्या नेत्याला सर्वश्रेष्ठ होण्यासाठी पूरक असतात. युद्धाचे विजयात रूपांतर करण्यासाठी राजाला आपल्या तलवारीच्या धारेसोबतच आपल्या सैन्याची मानसिकता स्थिती सुद्धा सुधारावी लागते.
अशा परिस्थितीत सैन्याचा आत्मविश्वास वाढवणारी एखादी गोष्ट काल्पनिक जरी असली तरी ते सांगणे कदापि वावगे नव्हते. राजे, खरोखर ही युक्ती अतिशय प्रभावशाली आहे. नाईक म्हणाले, तुमच्या संगतीत असताना असेच काहीतरी अनोखे सुचत असते नाईक. राजे खोडकरपणे हसत म्हणाले. राजांच्या हसण्याला निहाळत नाईक म्हणाले, राजे, इतका गंभीर प्रश्न हसत हसत सुटला बघा. हो, म्हणून तर नेहमी तुमच्या येण्याची प्रतीक्षा करत असतो आम्ही. राजे पुन्हा खोडकरपणे म्हणाले, असं काही नाही राजे, उलट तुमच्याच कडून ह्या गोष्टी मला सुचतात. नाईकांच्या बोलण्यावर राजांनी स्मित हास्य केले आणि पुढे बोलू लागले. आता आपण अफजल खानाचा सामना कसा करावा याचे नियोजन करू शकतो. जी राजे, आम्ही आपल्या हेरांना खानाच्या सैन्यात योग्य त्या स्थानी स्थापित करत आहोत. खानाच्या प्रत्येक आखणीची विश्वासार्ह खबर आपल्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करत आहोत. नाईक म्हणाले, उत्तम. राजांनी एक भुवई उंचावत नाईकांची प्रशंसा केली. राजे, आमच्या जाणकारीनुसार सह्याद्रीच्या डोंगरात खान खुले युद्ध करेल याची शक्यता फारच कमी आहे. तरी सुद्धा त्याने एवढं सैन्य बाळगलं आहे म्हणजे त्याचा दहशत पसरवण्याचा मानस दिसतो आहे. राजे, खानाचा इतिहास बघता तो स्वतः पराक्रमी असला तरी महाकाव्यबाज आहे हे तर आपल्याला ठाऊकच आहे. तत्वाचं तो कधीच पालन करत नाही. युद्धाचे नियम, स्वतःचे शब्द हे मोडणं त्याच्यासाठी शिल्लक आहे. त्यानं दक्षिणेतील शिरेपट्टणचा तत्वनिष्ठ राजा कस्तुरी रंगाची घात करून हत्या केली आहे. मोठा संघर्ष करूनही त्याला शिरेपट्टणला जिंकता आलं नाही. तेव्हा त्याने कस्तुरी रंगाला पंजाबच्या डौलाचं पत्र पाठवलं. त्यावर त्यानं मजकूर लिहिला होता की तुम्ही आमची भेट घ्या, आपण नीट सविस्तर चर्चा करून आपसी सामंजस्याने वाटाघाटी करू, पण या दरम्यान आमच्याकडून तुम्हाला कोणताही धोका उद्भवणार नाही. वाटाघाटी असफल ठरल्या तरी तुम्ही सुरक्षित परत जाऊ शकाल. खानाच्या या पत्रावर कस्तुरी रंगानं विश्वास ठेवला आणि त्याच्या छावणीत भेटायला गेला, पण खानानं त्याला नियोजनपूर्वक संपवलं. नायकांचे बोलणे राजे ऐकत होते. खानाबद्दल जेवढी उपलब्ध असेल तेवढी माहिती राजांना जाणून घ्यायची होती. पंजाच्या डौलाचे पत्र म्हणजे बादशाच्या पंजाचे ठसे चंदाने उमटून त्यावर मजकूर लिहिला जात असे. अफजल खान प्रत्येक मोहिमेवर जाण्याआधी आदिलशहाचे असे पत्र घेऊन जात असे. त्यावर मजकूर मात्र आपल्या सोयीने लिहून घेत असे. खोल श्वास सोडत राजे म्हणाले, आबासाहेबांशी सुद्धा दगाबाजी करून त्याने त्यांना कैद केले होते. आमच्या बंधूंना दगाबाजीने मारले. खरे तर या दगाबाजाला दगाबाजी करूनच ठार मारायला हवे नाही. होय राजे, शिवाय त्याची सैन्य संख्या सुद्धा प्रचंड आहे. फतेह खानाच्या सैन्याप्रमाणे विभाजित करायचे म्हटल्यास किती तुकड्या विभाजित करणार? अगदी बरोबर. काहीतरी अनोखी कल्पना शोधून काढायला हवी. पण तुमच्याकडून पुढील खबर मिळाल्यावरच आपण काहीतरी रणनीती आखू शकतो. जी राजे, लवकरच तो विजापूर सोडणार आहे, तेव्हा त्याचं खरं नियोजन आपल्याला कळू शकेल. ठीक आहे, तो तास आपण प्रतीक्षा करू. राजे म्हणाले.